नमस्कार. आज आपण जो पदार्थ बनवणार आहे ना, त्यामध्ये ना गव्हाचं पीठ वापरलं आहे ना मैदा वापरला आहे. हवं असल्यास तुम्ही यामध्ये साखर सुद्धा वापरली नाही तरीही चालेल. अगदी मार्केटपेक्षा भारी हा पदार्थ बनतो, झटपट होतो. आज आपण छोट्या बॅचमध्ये करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शनही नाही आहे. हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हा पदार्थ आवडेल. आणि आज आपण बनवतोय ज्वारीच्या पिठाची खुसखुशीत अशी नानखटाई. सर्वात आधी दाणेदार तूप आणि थोडंसं बटर घ्यायचं आहे. आता दाणेदारच तूप हवं आहे, थोडंसं घट्टसर, पातळ तूप नकोय, ज्यामुळे आपण हे फेटू शकतो. पातळ तूप असेल तर आपल्याला फेटता येणार नाही. त्यामुळे दाणेदार तूप आणि थोडंसं बटर हे दोन्ही घटक रूम टेम्परेचरवरती हवेत. हे साखर घालून छान असं फेटून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे लाईट पेल आणि फ्लफी होत नाही तोपर्यंत. जर तुम्ही डायबेटिक असाल किंवा मग तुम्ही वेट लॉस जर्नीवरती असाल तर ह्यामध्ये 0 कॅलरी स्वीटनर घालू शकता, किंवा मग तुम्ही जी गुळाची पावडर आहे ती वापरू शकता, किंवा मग पिठी साखर वापरली तरीही चालेल. या तिन्हीपैकी तुम्ही काही वापरू शकता ही नानखटाई बनवण्यासाठी. आणि ह्यामध्ये तुम्ही एकतर वेलचीची पूड किंवा मग व्हॅनिला एसेन्स तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला ज्या फ्लेवरची बनवायची आहेत नानखटाई ते तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. आता साखर, तूप, बटर आणि वेलची पूड किंवा व्हॅनिला एसेन्स हे एकत्र करून ह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित फेटून झालं आणि हलकं वाटायला लागलं की ह्यामध्ये घालायचं आहे ज्वारीचं पीठ आणि बेसनाचं पीठ. आता हे दोन्ही पीठ ह्यामध्ये घालण्यापूर्वी मिक्सरवरती एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, चाळून घ्यायचं आहे आणि मग ते वापरायचं आहे. आता बारीक करून चाळून घेतलेले हे दोन्ही पीठ आपण फेटलेल्या मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता गोळा मळताना जर थोडंसं ड्राय किंवा थोडंसं घट्ट वाटत असेल तर ह्यामध्ये तूप घालायचं, दूध किंवा पाणी घालायचं नाही, हे तुपामध्येच मळून घ्यायचं आहे सगळं. किती सोपी रेसिपी आहे ना. घरात हे घटक सहज मिळतात आपल्याला. बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, तूप, बटर आणि वेलची पूड. अगदी बोटावर मोजता येतील एवढेच ह्यामध्ये पदार्थ आहेत. ना बेकिंग सोडा आहे ना बेकिंग पावडर आहे, तरी सुद्धा बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ अशी परफेक्ट ही नानखटाई बनते. ह्याचा गोळा मळून झाला की हाताने ह्याचे पेढे वळवायचे. जर वळवता येत नसतील लगेच, उन्हाळा आहे, गरमी आहे, तर एक 10 ते 15 मिनिटं हे फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमधून काढा आणि ह्याचे पेढे बनवून घ्या. नाही तर मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. आता हे बनवून झाले की 10 ते 12 मिनिटं फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचे, सेट करायला ठेवायचे. तोपर्यंत ओव्हनमध्ये करणार असाल तर ओव्हन प्रीहीट करायचा, नाही तर मग गॅसवरती कढई ठेवून कढई प्रीहीट करून घ्यायची. 10 ते 12 मिनिटं कढई किंवा ओव्हन प्रीहीट करून झाला की आपण जे नानखटाई बनवले होते ते ह्यामध्ये ठेवायचे आणि बेक होईपर्यंत हे नानखटाई बेक करून घ्यायचे. नानखटाईला कढईने छान असा सोनेरी रंग आला आणि खालूनही त्याला छान सोनेरी असा रंग आला की समजायचं आपली नानखटाई तयार आहे. काढून घ्यायची, पूर्णपणे थंड होऊन द्यायची. जर गरम गरम हाताळलीत तर ती लगेच कुस्कुरा होईल तिचा, त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्या. आणि अशा प्रकारे तुमची नानखटाई घरच्या घरी अगदी घरच्या साहित्यात तयार आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल. कृती अगदी सोपी आहे. सांगितलेल्या टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच माझ्या इन्स्टा पेजलाही फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.